काल बुलढाणा येथे जाहीर सभेत बोलत असताना बच्चू कडूंनी एक वक्तव्य केलं, आत्महत्या केल्यापेक्षा आमदारांना कापा असं वक्तव्य केलं, त्यामुळे नवा वाद निर्माण झालेला आपल्यासोबत स्वतः बच्चू कडू आहेत। भाऊ, काल ज्या पद्धतीने तुम्ही वक्तव्य केलं त्यानंतर संतप्त प्रतिक्रिया काही आमदारांकडून उमटलेल्या आहेत, काय सांगणार त्या वक्तव्यासंदर्भात? तुम्ही थेट म्हटले की आमदारांना कापा। नाही, आमच्या बोलण्याचं एवढं दुःख होते, रोज 12 शेतकरी आत्महत्या तुमच्या धोरणामुळे मरतात, त्याचं काय करावं? ते कापण्यापेक्षा काही बेकार नाही? आणि मग रोज मेल्यापेक्षा का कापू नये? जर अशीच अवस्था आहे, 500 रुपये क्विंटलनं सोयाबीन विकावं लागतं, 3000 रुपये क्विंटलनं सोयाबीन विकावं लागतं, 6000 रुपये कापसाले भाव आहे, हमी भाव तर भेटलाच नाही, हमी भावचे केंद्र तुम्ही सुरू केले नाही, थोडी लाज वाटायला नको यांना? बोललं तर तुम्हाला वाईट वाटतं ना, आमचा शेतकरी रोज मरते त्याचं वाईट का नाही होत? त्याच्या वेदना का नाही होत तुम्हाला? लाज वाटायला पाहिजे थोडी तरी। 20% बोनस देणार होते तुम्ही हमी भावावर, अरे इथं हमी भावच नाही, 20% बोनस होतं, त्याच्यापेक्षा दूर राहिलं आहे। त्याची योग्य वेळ याची आहे, कर्जमाफीची योग्य वेळ आली नाही, आणि 20% इथं तेलंगणा 5000 देतं, MP मध्ये भावांतर योजना चालू आहे, महाराष्ट्रात काय आहे? कापाचं नाही तर काय करायचं? कापावंच लागेल, वेळ येईलच अशी। जर रोज आमचे 12-13 शेतकरी मरत असेल, आत्महत्येच्या दारावर उभे राहत असेल आणि ते मरत असणार, तर मग काय करायचं आहे? सांगा तुम्ही आम्हाला, याच्याशिवाय काय पर्याय काय? तर तुम्ही केलं की वतनदारी बंद केली म्हणून संभाजी राजे जे आहेत ते सासऱ्यांकडनं मारले गेले, असं देखील तुम्ही वक्तव्य केलं, काय सांगा? नाही, वतनदारी हा शेतकऱ्याच्या हिताची नव्हती, शेतकऱ्याच्या लुटीचं तंत्र होतं, ते छत्रपती शिवाजी महाराजांनी बंद केली आणि तीच प्रथा संभाजीराजाने चालू ठेवली, आणि सासरेबुवानं वतनदारी मागितली, ते दिले नाही, म्हणून त्याच्यातला राग आला। आणि त्यांचं खरं तर संभाजीराजांची एकंदरीत खबर त्यांच्या मुघलांपर्यंत पोहोचण्याचं काम, औरंगजेबापर्यंत पोहोचण्याचं काम शिर्केंनी केलं, असा इतिहास आहे। कदाचित ते केलं नसतं तर संभाजीराजे या परिस्थितीवर गेले नसते, ते जगले असते तर आज हिंदुशाह राहिले असते। दुसरी गोष्ट, का वतनदारी जर दिली असती शिर्केला तर हा प्रश्न उद्भवला नसता, पण वतनदारी शेतकऱ्यासाठी द्यायची नाही। सक्का सासरा असताना सुद्धा संभाजीराजांनी वतनदारी दिली नाही, आणि त्याचा परिणाम काय झाला तर प्राण सोडावा लागला। म्हणजे राजे पण असं पाहिजे, आणि हे राजे तर मारायला निघाले। वसंतराव नाईक म्हणत होते का माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना केंद्राजवळ निधी दिला नाही तर मी आत्महत्या करेन, मुख्यमंत्री असताना, आणि हे मुख्यमंत्री आत्महत्या करायला लावतो शेतकऱ्याला। फरक आहे हा। कालच्या पद्धतीत तुम्ही वक्तव्य केलं की आमदारांना मारलं पाहिजे, नंतर प्रवीण दरेकर असे म्हणतात की बच्चू कडूंना गांभीर्याने घेऊ नका, बच्चू कडू ढोल वाजवत आहे, सकाळी संजय राऊत पिपाणी वाजवते, आता बच्चू कडू ढोल वाजवत आहे। हां बरोबर, आम्ही ढोलच वाजवणार आहोत, त्यांचं थोडं वाट पहा तुम्ही। शेतकऱ्याच्या प्रती तुमच्या ह्या भावना जेव्हा होतं ना, प्रवीण भाऊले म्हणा येऊन पहा तुम्ही शेतीमध्ये काय हाल आहे, तर तिथं बसून टवाडक्या केल्यापेक्षा इथं शेतकरी कसा जगतं, कसा राहतं, 300 रुपयानं 500 रुपयानं सोयाबीन विकावं लागली, थोडी वाटा त्याच्याबद्दल बोला थोडंसे। निवड पार्टीचे नका राहू, एवढे निष्ठावून नका हो, भेटन मंत्रीपद, पण एवढे तुम्ही त्या शेतकऱ्याला लात मारताय, शेतकऱ्याच्या विरोधात एवढं वक्तव्य करताय तुम्ही। नितेश राणे असं म्हणाले की बच्चू कडूंना वेगळी हवा लागलेली दिसते, देवाभाऊ काळजी घेतील। आम्हाला जे हवा लागली ना ते मुख्यमंत्र्याच्या कानात घालू आम्ही, आणि नितेश राणे सारख्या अशा चोपड्या लोकांनी, एक भाऊ तिकडे शिवसेनेत, एक कुठं, त्यांना काय पार्टीशिवाय सत्तेशिवाय तुम्हाला काय आहे काय लेनदेन? त्या रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये शेतकऱ्याचे काय हाल बघा, मागच्या वर्षी आंबा फेकून द्यावा लागला, तिथं पाहिलं पाहिजे। ज्यांनी मतं मारले त्याच्यासोबत निष्ठा ठेवा, काही निरा नेत्यांच्याच निष्ठा जपताय। शेवटला प्रश्न, संजय राऊत असे म्हणाले की आज एकनाथ शिंदेची जयंती आहे, त्यांना गुवाहाटीला जावं लागेल, नरकासुराचा अंत तिथेच झाला होता, महाराष्ट्रातली नरकासुराचा देखील अंत होईल। आता माझा राजकीय या सगळ्याच्यावर मी बोलणार नाही। शेतीच्या संदर्भात मला असं वाटतं का प्रश्न असेल तर निश्चितच बोलू। एकनाथजी शिंदेंनी सुद्धा त्या सरकारमध्ये आहे, त्यांनी शेतकऱ्याच्या बद्दल आवाज उठवला पाहिजे, नाहीतर आम्ही कोणाला सोडणार नाही। राजकीय बयानबाजीपेक्षा आमचं शेतकरी महत्त्वाचा आहे, मजूर महत्त्वाचा आहे, आणि आमचं दिव्यांग महत्त्वाचं आहे। त्या संदर्भातच आता इथून पुढे वक्तव्य आमचं राहील। रामदास कदम, नंतर परब, नंतर पराडकर, नंतर जयंत पाटील, याच्याशिवाय मीडियामध्ये दुसरं वक्तव्य दिसत नाही। यानं त्याची काढली, त्यानं याची काढली,
हे सगळं काही एकंदरीत चित्र आहे, बंद झालं पाहिजे. शेतकरी कसा राहतं, कसा जगतंय, जा आता इरविनमध्ये अमरावतीच्या एकाच बेडवर 2-2 झोपतंय. हे चित्र आहे 75 वर्षात महाराष्ट्राचं. शेवटला प्रश्न, 28 तारखेला मोर्चा आहेत, पोलीस जवळपास मोठ्या प्रमाणावर पोलीस राहणार असल्याची माहिती आहे. कसं पाहता या संपूर्ण मोर्चाकडे राज्याचं लक्ष लागतं? एकंदरीत आमच्याकडे जे माहिती आहे, पोलिसांमधले काही लोक आमच्याकडे पण खबरी आहे आणि ते लोक असं म्हणतात का तुम्हाला मोर्चाच्या ठिकाणी जाऊ देणार नाही, तुम्हाला अडवल्या जाणार आहे, सभा आहे ते सभा करू देणार नाही. आणि मग अशा प्रकारचं लोकशाही पद्धतीनं आम्ही शांततेत जर एक महाएल्गार सभा नागपूरला जाऊन करत असाल तर त्यालाही सुद्धा तुम्ही अडवत असाल तर त्याचे परिणाम वाईट होईल. जागोजागी जिथं अळण तिथे आम्ही पाहतो आंदोलन पेट घेतल्याशिवाय राहणार नाही. आम्ही शांतपणे नागपूरला जाऊ, तिथे सभा घेऊ, सरकारनं दखल घ्यावी, नाहीतर आम्ही तिथं बसून राहू. नक्कीच हे बच्चू कडू होते. 28 तारखेला जे आहेत ते मोर्चा नागपूरमध्ये काढणार, परंतु पोलीस मोठ्या प्रमाणावर बंदोबस्तासाठी असणार असल्याची माहिती बच्चू कडूंनी दिली. आम्हाला थेट सरळ नागपूरमध्ये जाऊ द्यावं, जर मधात अडवण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी आंदोलन करू असा इशारा जो आहे तो बच्चू कडूंनी सरकारला दिलेला आहे. कॅमेरामॅन अनिकेत दाहतोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.